स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सांसों की सरगम गाए सुस्वागतम तो आप पधारे धन्य भाग है आज हमारे फूलों से हम राह सजाए फूलों से हम राह सजाए शुभ घड़ी आई सुमंगलम 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 सांसों की सरगम गाए सुस्वागतम सांसों की सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर सिंदखेड राजा ही शाळा आपल्या मातृतीर्थ नगरीमध्ये सन 1996ला सुरू झाली. अतिशय भरोशावरती सुरू केलेली शाळा. पहिला वर्ग जो आपण गोसावी नंदन गणपती संस्थान गणपती बाप्पांचे खूप उपकार आपल्यावरती आहेत आणि या मंदिरामध्ये आपण या शाळेचा पहिला वर्ग चालवला. हळूहळू त्यानंतर शाळेची प्रगती होत गेली. मी आणि माझे सहकारी जसा विचार केला तर मी आणि भुतेकर सर दोघं जण कायमच आहोत आणि अनेक सहकारी आम्हाला यानंतर चौधरी सर असतील, खाडे सर असतील, त्यानंतर स्टाफ असेल, गोरे मॅडम असतील, माने मॅडम असतील, संपूर्ण ठिकाणी लाभून आज या शाळेमध्ये 1275 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतोनात प्रयत्न करून कष्ट करून आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न अहोरात्र करत आहोत आणि सर्व पालकवर्ग माझा सगळे अतोनात आमच्यावरती प्रेम करत असतात, शाळेवरती प्रेम करीत असतात आणि अशा सगळ्यांच्या सहकार्यामधनं आज या शाळेचा एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे सगळं मातृतीर्थ नगरी आणि पंचक्रोशीतील पालकांच्या भरोशावरती आम्ही सगळं संचालक मंडळाने सुद्धा त्यांचे सुद्धा आभार मानतो की या ठिकाणी 2 बिल्डिंग्स या ठिकाणी 4-4 मजली आम्हाला उपलब्ध करून दिल्या. ज्या ज्या अडचणी आमच्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न अतोनात प्रयत्न संस्थेने याला शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, सन्माननीय दिलीप भाऊ आढाव नगरसेवक सिंदखेड राजा, सन्माननीय मंगेश भाऊ कुरपे नगरसेवक सिंदखेड राजा, माननीय अजयजी झोरे सामाजिक कार्यकर्ते, माननीय प्रकाशरावजी वायको स्थानिक सल्लागार, माननीय तुळशीदास भाऊ चौधरी स्थानिक सल्लागार, या सगळ्या सल्लागार मंडळींचं सुद्धा मार्गदर्शन माता भगिनींनी बंधू भगिनींनी करत राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. धन्यवाद सर. अध्यक्ष महोदय, ज्ञानाचा झरा तुम्ही अध्यक्ष प्रसारक मंडळ चिखली यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रम सादर करण्याकरता उत्सुक आहात. पण ते या ठिकाणी मला एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगावी वाटते की ज्याप्रमाणे तसाच उत्साह मला त्यांचे जे पालक आहे या पालकाबद्दल दिसून येतो. या ठिकाणी पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहे ही अतिशय आनंदाची. थोडं लक्ष जास्त द्या. आजकाल आपण पाहतो की मोबाईल आहे, टी व्ही आहे, यापासूनच त्यांना तर त्यांची प्रगती निश्चित होऊ शकते. माझ्या बालगोपाल मित्रांना सुद्धा मी साधा सल्ला देऊ शकतो की आता स्नेहसंमेलनात आपण चांगली मेहनत केलेली आहे. आपलं एकंदर आनंदाने भाग घ्या आणि स्नेहसंमेलन झाल्यानंतर मात्र आपण आपल्या अभ्यासाकडे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या अतिशय भाषण संपतो. आपल्या मनोगताने फुलल्या माझ्या शाळेत आपल्याला मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरणा दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले ज्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत असते असे प्रकाशराव वायको सर, सन्माननीय तुळशीदास भाऊ चौधरी, सन्माननीय दिलीप भाऊ काळे मिळत असते. त्यांनी सुद्धा आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक असलेले सन्माननीय दिलीप भाऊ आढाव, सन्माननीय मंगेश भाऊ खुरपे, अजय झोरे सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या शाळेचे मार्गदर्शक आदरणीय मुख्याध्यापक श्री सुभाष मोरे सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर वर्ग शिक्षक आदरणीय दांडगे सर, यानंतर वर्ग
पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं. वर्ग पहिला. टाळ्या वाजवलं कोण कंजूशी करता बसले बसले. मला शाळेत जायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय. मला शाळेत जायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय. घरामध्ये बसून राहायचं नाय, पुस्तकी हाय. तेव्हा मला शाळेत जायचं हाय.
भगिनीच्या पोटी जेव्हा जन्माला असते कदम राज आला असते कदम मन के जीते जीत है, मन के हारे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें।